आज आपण सुपरसोनाकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि सुपरसोनाकाच्या प्लॉटमध्ये हार्वेस्टिंग चालू आहे. ह्या प्लॉटमध्ये हार्वेस्टिंगच्या वेळेस येण्याचं पाठीमागचं मुख्य कारण जर बघितलं तर आर्ली छाटणीमध्ये जून महिन्यामध्ये छाटणी घेऊन त्या प्लॉटचं हार्वेस्टिंग जर बघितलं तर आपण ऑक्टोबर 15 नंतर त्याचं हार्वेस्टिंग आज होताना दिसून येते. तर जवळजवळ 105 दिवस ह्या प्लॉटला आज कंप्लीट झालेले आहेत आणि 105 दिवसाच्या प्लॉटमध्ये सुपरसोनाकाच्या प्लॉटमध्ये आयडियलच्या माध्यमातून काम करत असताना आमचे डेव्हलपमेंट ऑफिसर आणि सेल्स ऑफिसर माननीय मयूर इंगळे साहेब यांच्या माध्यमातून अतिशय चांगला प्लॉट हा सुपरसोनाकाचा तयार झालेला आहे. तर या सुपरसोनाकाच्या प्लॉटमध्ये जे सुरुवातीच्या प्रीब्लूम मध्ये आयरेसचा वापर केलेला होता, त्याचबरोबर सेटिंग स्प्रे मध्ये आयरेस 300 ते 300 मिली सेटिंग स्प्रे मध्ये वापर केलेला होता. पहिला मशीन स्प्रे मध्ये एकरी 1 लिटर आयरेस आणि त्याचबरोबर तिसऱ्या मशीन स्प्रे मध्ये एकरी 1200 मिली आयरेसचा वापर केलेला होता. तर आयरेसच्या वापरामुळं आणि प्रॉपर गायडन्स असल्यामुळं आपल्याला प्लॉटमध्ये ज्या अतिशय चांगल्या पद्धतीचा माल हा आर्ली छाटणीमध्ये सुद्धा आपण तयार करू शकतो हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. जेणेकरून कुठलाही क्रॉप कव्हर न वापरता सुद्धा हा प्लॉट अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून तयार झालेला आपल्याला दिसून येतो. तर या दृष्टीनं आयरेस हे नक्कीच अगदी छाटणीच्या आर्ली छाटणीपासून ते लेट छाटणीपर्यंत आयरेस आपल्याला घडांच्या मजबूतीसाठी पोंगावस्थेमध्ये वापरता येतं. त्याचबरोबर आपल्याला प्रीब्लूमच्या स्टेजमध्ये पाकळीतलं अंतर असेल किंवा क्वालिटी असेल, घडाची मजबूती असेल, याच्यासाठी आपल्याला आयरेस चांगल्या पद्धतीने काम करेल. त्याचबरोबर 75% फ्लॉवरिंग, 100% मनी सेटिंगच्या अवस्थेमध्ये आपल्याला प्रति 300 ml आयरेस 75% फ्लॉवरिंग मध्ये, 100% मनी सेट अवस्थेमध्ये एकरी 600 मिली आयरेस आणि पहिल्या मशीन स्प्रे मध्ये एकरी 1 लिटर आयरेस या पद्धतीने जर आपण वापर करत गेलो तर नक्कीच आपल्याला द्राक्ष बागेमध्ये मण्याच्या इलॉंगेशनसाठी आपल्याला आयरेस हे अतिशय चांगल्या पद्धतीनं मोलिक्यूल काम करेल. वर्षी आपण आयरेस या प्रोडक्टमध्ये जे काय बदल आपण दाखवलेले आहेत ते बदल थोडक्यात आपल्याला लक्षात येण्यासाठी मी सर्व शेतकरी असतील किंवा डीलर बंधू असतील यांच्यासाठी मी या ठिकाणी दाखवत आहे. आयरेसच्या बॉक्सवरती सर्वात महत्वाचं लेबलवरती युव्ही एम्बॉसिंग केलेला हा आयरेसचं नाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. जर याला बोटाने आपण स्पर्श केला तर आपल्याला इथं युव्ही एम्बॉसिंग झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. दुसरं, युव्ही एम्बॉसिंग केलेला आपल्याला आयडियल ऍग्री सर्चचा रजिस्टर लोगो आर लिहिलेला लोगो आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो की ज्या माध्यमातून आपल्याला ओरिजिनल किंवा ओरिजिनल आयरेस ओळखण्यासाठी आपल्याला याचा फायदा चांगल्या पद्धतीने घेता येतो. 1 लिटरच्या पॅकिंग मध्ये ज्या ठिकाणी हा घोड्याचं चित्र आपल्याला दिसते, ह्या घोड्याच्या चित्राच्या बॅकग्राऊंड साईडला जर बघितलं तर ॲटोग्लो वॉटरमार्क्स आयडियल च्या लोगोचा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येऊ शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण 1 लिटरच्या बॉटलवरती जर आपण त्या ठिकाणी बघितलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला युट्यूब आणि फेसबुकचा QR कोड आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसून येऊ शकतो. तर खात्री करत असताना त्याचबरोबर आपल्याला ज्या ठिकाणी आपण 1 लिटरची असेल 500 ml ची बॉटल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी डीलर कोड हा त्या ठिकाणी आपण प्रत्येक डीलरचा सेपरेट कोड आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. ज्या ठिकाणी आपण बॅच नंबर असेल तर त्याच्या शेजारी डीलर कोड बघून आपण त्या ठिकाणी जर घेतला तर आपल्याला त्याचे ओरिजिनल आयरेस हे चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ओळखता येऊ शकतं. आता हे झालं बॉक्स वरती आपण जे बदल केलेले आहेत ते आपल्याला दिसून येतात. पण बॉक्स ओपन करत असताना या ठिकाणचा जो चिकट टेप लावलेला, या चिकट टेप वरती सुद्धा आपल्याला आयरेस किंवा आयडियल हे कंपनीचं नाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतं, ज्या माध्यमातून आपल्याला पॅकिंग करत असताना सुद्धा हे चांगल्या पद्धतीचं पॅकिंग झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आयरेसच्या बॉटलमध्ये आपण जो बदल केलेला आहे तो बदल करत असताना आयरेसचा हा सुधारित बॉटल आपण नवीन बॉटलमध्ये आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. आयरेसच्या या बॉटलवरती सुधारित आकार पहिल्या बॉटलपेक्षा अतिशय चांगला आकार आपण या ठिकाणी दिलेला आहे. हा आकार देत असताना या ठिकाणी आयडियलचा युव्ही एम्बॉसिंग मध्ये बॉटलवरती आपण आयडियल हा ब्रँडचं नाव त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर ह्या सुधारित आकारामध्ये जर बघितलं तर खाली जो आपण बॅच नंबर देतो त्या बॉटलवरती सुद्धा लेबलवरती सुद्धा डीलर कोड या ठिकाणी आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याचबरोबर खालची जी युव्ही स्ट्रीप आपण गोल्डन कलरची स्ट्रीप दाखवलेली आहे, या स्ट्रीप मध्ये जर बघितलं असेल तर ह्या तळाच्या बॉटलच्या प्रत्येक बॉटलच्या तळाशी आपण ही स्ट्रीप त्या ठिकाणी दाखवलेली आहे. स्ट्रीप मध्ये जर बघितलं तर डिजिटल कोडेड ही स्ट्रीप आपण त्या ठिकाणी होलमार्क येलो कलरची होलमार्क स्ट्रीप आपण त्या ठिकाणी दाखवलेली आहे. तर ह्या गोष्टी आपण आयरेस चालू वर्षी खरेदी करत असताना ह्या गोष्टी जर लक्षात घेऊन खरेदी केलात
तर तुम्हाला आयरेसचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतील। या ठिकाणी आपण बघतोय की आयरेस वापरल्यानंतर ज्या प्रीब्लूमची स्टेज असेल, पोंगावस्था किंवा फ्लॉवरिंग मधलं फर्स्ट डिपिंग मध्ये आयरेस वापरत करत असताना काही गोष्टी आपण त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे। या गडामध्ये आपण बघतो की प्रामुख्यानं या ठिकाणी हा बंच जर बघितला तर साधारण 130 मण्यांचा बंच आहे, ज्यामध्ये वरच्या 2 पाकळ्यामध्ये आपल्याला साधारण 20 आणि 19 मणी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतील। 38 मणी आपल्याला ह्या एका वरच्या 2 पाकळ्यामध्ये आहेत, पण खाली जर बघितलं तर साधारण 90 ते 95 मणी खालच्या पाकळ्यामध्ये आहेत। असे मिळून 130 मण्यांचा बंच हा अतिशय आकर्षक बंच आपल्याला तयार होतो। तर उत्पादनाचा वापर करत असताना काही गोष्टी आपण शेतकऱ्यांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी नॅचरली गळ असेल, नॅचरली थिनिंग असेल, त्या गोष्टी करून घेणं, बंचचा आकार चांगल्या पद्धतीने तयार करून घेणं, पाकळीची लांबी चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी प्रीब्लूम स्टेजमध्ये चांगल्या पद्धतीने जर काम झालं तर आपल्याला आयरेसचे रिझल्ट हे अजून चांगल्या पद्धतीनं मिळू शकतात। आणि हे करत असतानाच आपलं रूट सिस्टम कशा पद्धतीने काम करते, झाड कशा पद्धतीने काम करते हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघू शकतो।